गडाखाली राजांची छावणी असताना राजे नेहमी गडावर जात. आबाजी महादेव, हिरोजी इंदलकर यासारखे बांधकामाचे तज्ज्ञ बरोबर असत. राजे त्यांना आपली कल्पना सांगत. राजांच्या मनात गडाचे रूप स्पष्ट होत होते. राजे गडावर छावणीत आले. कान्होजी जेधे राजांना मुजरा करून उभे राहिले. कान्होजी, काय खबर? खबर तितकीशी चांगली नाही महाराज. आपण यशवंतराव प्रतापरावांना अभय दिलं. आज ते पळून गेले. कसे? आपण गडावर गेलात आणि मोऱ्यांना फिरलेल्यांनी त्यांना घोडी दिली. पाठलाग केला. यशवंतराव सापडले. प्रतापराव पळून गेले. राजे संतप्त झाले. यशवंतरावांना आपल्याकडे वळवून घेऊन त्यांनाच जावळीत ठेवण्याचा राजांचा बेत होता. राजे म्हणाले, यशवंतरावांना हजर करा. जेरबंद केलेले यशवंतराव राजांच्या समोर आणले गेले. यशवंतरावांकडे तुच्छतेने पाहत राजे म्हणाले, यशवंतराव, कुठं पळून जायची तयारी केली होती? यशवंतराव हसला. तो म्हणाला, जिथं तू नाहीस अशा कोणत्याही ठिकाणी जायची तयारी आहे माझी. यशवंतराव, तुम्ही कैदी आहात हे विसरू नका. अजूनही तुम्ही इमानानं राहिलात तयार असाल तर. इमान आणि तुझ्याशी लढाईत हरलो म्हणून जागा विसरलो नाही मी. सिंह भुकेला झाला म्हणून गवत खाणार नाही. पिढीचा चंद्रराव खिताब मिरवणारे मोरे भिक्षेचं अन्न खात नसतात. तुझ्यासारख्या उपऱ्याकडून तर मुळीच नाही. राजांचे स्मित नाहीसे झाले. खोबणीत बसलेल्या नेत्रांना एक वेगळीच धार आली. आपली नजर यशवंतरावावर रोखीत राजे कडाडले. नुसती चंद्रगुप्त मोर्यांची वंशवाळी सांगून माणसं मोठी होत नसतात मोरे. मध्याच्या कैफात सुदैव धुंद राहणारा तू त्या पराक्रमी मौर्याची आठवण कशाला करतोस? प्रजेवर अवह्यात जुलूम जबरदस्ती करणारे निरपराध माणसं पोत्यात कोंडून त्यांच्याकडून हवं ते वदवायला आणि करायला भाग पाडणारे समर्थ राजे तुम्ही. त्या थोर घराण्याचं नावही घेण्याची तुमची लायकी नाही. आम्ही संधी दिली होती पण ती तुम्हाला उचलता आली नाही. जेध्यांकडे वळून राजे म्हणाले, हे समोपचारानं वळतील असं दिसत नाही. असा शत्रू आम्हास परवडायचा नाही. जेधे, या उन्मत्त अविचारी माणसाला न्या आणि त्याची गर्दन मारा. आणि दुसऱ्या दिवशी यशवंतरावाची गर्दन मारली गेली. यशवंतरावाच्या बायका मुलांना पुण्याला बंदोबस्तात पाठवण्यात आले. जावळी रायरीची व्यवस्था लावून राजेही मागोमाग पुण्याला परतले. पुरंदरवर सर्वांची मुक्काम असल्याने पुण्याचा लाल महाल मोकळाच होता. कैद केलेली मोऱ्यांची मुले कृष्णाजी व बाजी ही चंद्ररावांच्या बायका मंडळीसह लाल महालातच ठेवली. पावसाळा आला आणि राजे पुरंदरावर गेले. सईबाईंना जावळी काबीज झाल्याचे ऐकून फार आनंद झाला होता. जावळी खोरे हाती आल्यामुळे राजांचे हात आणखीन बळकट झाले होते. पावसाची झड संपली. श्रावण आला. कोवळी उन्हे ढगांआडून प्रकाशित होऊ लागली. साऱ्या मुलुकभर हिरवीगार वनश्री थाटली आणि राजांना तातडीचे पुण्याचे बोलावणे आले. राजे पुण्याला आले. चिटणीस अधोवादन करून उभे होते. राजांनी विचारले, काय झालं पंत? राजे, क्षमा असावी. बाजी मोरे पळून गेले. क्षणात राजे उफाळले. कसे गेले? पंत कावरे झाले होते. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटला होता. ते म्हणाले, राजे, चौकी पहारी जारी होते. आपल्या आज्ञेनुसार मोऱ्यांना मानानं वागवलं जात होतं. केव्हा तरी गणपतीला दोन्ही मुलं जात होती. पण आपली माणसं फितवून कृष्णराव मोरे मुदळकर घोरपड्यांच्या बरोबर संधान बाधित होते. हे कोणाच्या ध्यानी आलं नाही. मग बोला. परवा संध्याकाळी देवदर्शनाला गेले होते आणि एकदम दोघे नाहीसे झाले. ताबडतोब तपास करविला. कृष्णाजी मिळाला पण बाजी पळून गेला. त्याचा पत्ता लागत नाही. कृष्णराव मोऱ्यांना राजांच्या समोर हजर केले गेले. 16-17 वर्षाचा ऐन उमेदीतला तो तरुण निर्भीड नजरेने राजांना पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. राजांनी विचारले, कुठं आहे बाजी? कृष्णराव हसला. तो म्हणाला, तो सुटला. आता सापडायचा नाही तो. कसा सुटला? ज्या वाटेनं आपण अनेकदा गेलात त्याच वाटेनं तो गेला असेल. चांगले इमानी आहात. राजे संतापून म्हणाले, खाल्ल्या अन्नाला तरी जागायचं होतं. आमचंही अन्न तुम्ही खाल्लंतच की, पण त्याला कुठं जागलात? जावडीला खात होता ते अन्न कुणाचं? खामोश. वा कृष्णाजी, पोर म्हणून गय करायला गेलो तर चांगलीच नखं दाखवायला सुरुवात केली. बाप कोणत्या वाटेनं गेला ते ठाऊक नाही? आहे ना. ज्या वाटेनं वडील गेले त्याच वाटेनं आम्हाला जायला लाज नाही ना भीती. आम्ही वैर कधीच विसरत नाही. पंत, या मगरूर पोराला घेऊन जा. निमगजावर नेऊन याचं मस्तक मारा. सापाची ही अवलाद दूध पाजून वळणारी नव्हे. राजे, पंत म्हणाले,
रागारी पंतांकडे वळून राजे म्हणाले, पंत, आम्ही आज्ञा केली तिचा अंमल करा. जे या कटात सामील झाले असतील त्यांचे हातपाय तोडा. कृष्णरावास नेले गेले. 2 प्रहरी झाले. राजे जागे झाले. ते रडण्याच्या आवाजाने. वाड्याच्या मागच्या सोफ्यातून तो आक्रोश उठत होता. कृष्णरावाचा चिरच्छेद झाला होता. कृष्णरावाचा चिरच्छेद झाल्यापासून राजांच्या अस्वस्थतेला सीमा नव्हत्या. राजांच्या पुढे जायला देखील माणसे घाबरत. एवढ्या तेवढ्यावरूनही राजे संतापत. 2 प्रहरी राजे झोपले होते. सेवकाने येऊन त्यांना जागे केले. काय आहे? राजांनी विचारले. महासाहेब पुरंदराहून येत आहेत. महासाहेब? राजांनी आश्चर्याने विचारले. कुठं आहेत? एवढ्यात वाड्याच्या दाराशी येतील. राजे गडबडीने उठले. कपडे करून ते तयार होईपर्यंत वाड्याच्या दारापाशी वर्दळ आल्याची जाग ऐकू आली. राजे गडबडीने खाली गेले. वाड्याच्या दरवाजाशी मेना उभा होता. जिजाबाई मेना बाहेर येत होत्या. राजे पुढे गेले. जिजाबाईंच्या पायांना हात लावून ते पाया पडले. पण जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले नाही, ना माईचा हात पाठीवरून फिरला. साऱ्यांचे मुजरे घेत जिजाबाई वाड्यात प्रवेश करत्या झाल्या. पाठोपाठ राजे येत होते. महालात येताच राजांनी विचारले, महासाहेब, अचानक येणं झालं? यावं लागलं. कारण? इथं सांगता येणार नाही, वर चला. राजे वरच्या महाली गेले. जिजाबाई हातपाय धुवून महालात गेल्या. एवढ्याच तातडीने महासाहेब काय याव्यात हे राजांच्या ध्यानी येईना. जिजाबाई महाली येताच राजांनी विचारले, महासाहेब, एवढ्या तातडीनं का आलात ते सांगून टाका. अनेक कल्पनांनी आम्हास घेरलं आहे. राजे, आम्हाला देखील गेले 2-3 दिवस चैन नाही. मोऱ्यांच्या मुलाला तुम्ही मारलात हे ऐकून आमच्या जीवाचा थारा उडाला. महासाहेब, आम्ही कृष्णरावांची गर्दन मारली एवढंच तुम्ही ऐकलं, पण गर्दन का मारली हे नाही ऐकलं. ते ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत. सांगा. महासाहेब, आम्ही त्या मुलाला इथं आणलं, भावाप्रमाणे जपलं, पण त्यांनी इथं राहून कोरपड्यांशी सूत बांधली, आमची माणसं फितूर केली. एवढंच नव्हे तर बाजी मोरे पळवूनही गेला. बस एवढंच नाही. आम्ही कृष्णाजीला विचारायला गेलो तर खंत बाजूलाच राहिली. उलट तोच मगरूची भाषा बोलू लागला. दुसरा कोणी असता तर माफी मागितली असती, पाय धरून अपेक्षाही केली असती. तुम्ही आमच्या जागी असतात तरी महासाहेब हेच केलं असतं. महासाहेब खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या, राजे, आम्ही असतो तर हे नसतं केलं. आम्ही कृष्णरावाला सोडून दिलं असतं. महासाहेब, राजे उदारले. राजे, तुम्हाला संताप आला. कृष्णरावानं तुमचे पाय धरायला हवे होते. दयेची याचना करायला हवी होती. कशासाठी? त्यांची जावळी काबीज केली म्हणून? त्यांचा वडिलांचा चिरच्छेद केला म्हणून? राजे, माणसाला पराजय पचविता येतो, यश पचविणं इतकं सोपं नाही. मिळालेल्या यशानं तुम्ही वाहवलात याचं आम्हाला दुःख आहे. यशापाठोपाठ येणाऱ्या मगरुडीची चाहूल तुम्हाला लागली नाही याची खंत वाटते. मासाहेबांच्या संतापापेक्षाही त्यांची व्याकुलता वेदना करणारी होती. राजांच्या घशाला कोरड पडली. त्यांना शब्द सुचेनात. जिजाबाईंच्या डोळा लावण्याचेही त्राण त्यांच्या ठायी राहिले नव्हते. निश्वास सोडून जिजाबाई म्हणाल्या, राजे, जावळीचे मोरे प्रेमानं वळेनात. जावळीत खेरीज राज्य सुरक्षित नव्हतं. मोरे खानाला मिळवायच्या आत जावळी घेणं अत्यावश्यक होतं. म्हणून तुम्ही जावळी घेतलीत हे आम्ही जाणतो. पळून जाणाऱ्या यशवंतरावांची गर्दन तुम्ही मारली हेही आम्ही जाणतो. यशवंतरावानं तुमचा उपमर्द केला होता, युद्धाचं आव्हान दिलं होतं, प्रजेवर जुलूम केले होते. त्या सर्वांचं फळ त्यांनी भोगलं. पण ही मुलं, त्यांनी काय केलं होतं? त्यांना वळवून घेतलं असतं तर? महासाहेब, ते अशक्य होतं. ती सापाची औलाद होती. केव्हा ना केव्हा उलटल्याखेरीज राहणार नव्हती. तुम्ही पराजिताला साप, कुत्र हवं ते म्हणू शकता. त्यांना सिंहाची जात म्हटली तर तोच गुण अभिमानाचा, सत्वाचा, नितळ्या छातीचा बनायला वेळ लागणार नाही. राजे, आठवतं? शिकारीला गेला होतात, वाघीण मारलीत. तिचे 2 छावे होते. ते घरी घेऊन आलात. त्या छाव्यांना दूध पातलं, गोंजारलं तरी एक ना एक दिवस तो पंजा उगारणार हे ठाऊक असूनही तुम्ही त्यांना जतन केलं. राजे, जनावरांना प्रेम देता ते माणसांना देता येऊ नये. सत्ता अशीच डोक्यात थैमान घालणार असेल तर तुमच्या राज्याला काही अर्थ उरायचा नाही. देशातल्या अनेक सुलतानांशाया आणखीन एका राजवटीची भर पडेल. राजे,
आम्ही तुमच्याकडून तरी असलं वर्तन अपेक्षिलं नव्हतं. जिजाबाईचा प्रत्येक शब्द आसुडासारखा भासत होता. राजांचा जीव त्या बोलांनी गुदमरून गेला. डोळ्यात अश्रू उभे राहिले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता कोणत्या तोंडानं मोऱ्यांच्या त्या रणक्या स्त्रियांच्या समोर जाऊन उभी राहू? त्यांनी विचारलं तर ती काय उत्तर देऊ? राजे, एवढं केलं, आता त्यांचीही कत्तल करून मोकळे व्हा. यातनातून सोडवल्याचं पुण्य तरी पदरात घ्या. राजांना ऐकणे अशक्य झाले. ते ओरडले, बस मासाहेब, मेलेल्याला परत मारू नका. राजांनी एकदम मासाहेबांचे पाय धरले. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही चुकलो. सत्तेची अमर्यादा केली. आम्हाला क्षमा करा. आपल्या पायांची शपथ घेऊन सांगतो मासाहेब, आम्ही असलं वर्तन परत घडू देणार नाही. जिजाबाईंनी प्रेमभराने राजांना उठवले. त्यांना उराशी कवटाळले. दोघांच्याही नेत्रातून अश्रू ओघळत होते. राजे जिजाबाईंच्यासह पुरंदरवर आले. जावळी प्रकरणात जवळजवळ 6 महिने दगदगीचे गेले होते. गडावर येताच राजांनी अंतर्गत व्यवहारात लक्ष घातले. जावळी खोरे स्वराज्यात सामील झाल्यापासून राजांचा मुलूक दुपटीने वाढला होता आणि त्याची हद्द समुद्राला भिडली होती. हे वाढते राज्य आतून बाहेरून सुरक्षित करणे आवश्यक होते. नव्या पागांची मोगदाद सुरू होती. नवे अधिकारी नेमले जात होते. स्वतःच्या प्रतिपच्छंद्रेलेख या मुद्रेबरोबर त्यांचा पेशवा साम्राज यांची शिवनरपती हर्ष निधान साम्राज मती प्रधान अशी मुद्रा यापूर्वी तयार केली होती. त्याशिवाय पेशवे, मुजुमदार, ढमीर, सुरनीस, सरनोबत असे अष्टप्रधान मंडळापैकी निदान 5 जण या पायदळाचे सरनोबत, पायदळाचे सबनीस, हेरदळाचे प्रमुख असे अधिकारी राजांनी नेमले होते. खर्च वाढत होता. भोरप्या, डोंगराचा गड आणि रायगड ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरू झाली होती. पुरंदरवर मुक्काम ठेवून राजे हे सर्व करीत होते. राजगडावर कचेरी हलवली होती. एके दिवशी राजे पुरंदराखाली नारायण दर्शनाला सर्वांसह उतरले. जिजामाता व सईबाई एका मेन्यात होत्या. साईबाईंना दिवस गेल्याने त्यांची काळजी घेतली जात होती. दुसऱ्या मेन्यात सोयराबाई होत्या. देवदर्शन करून राजे मंदिराबाहेर आले. शामराव निळकंठांनी राजांना विनंती केली, महाराज, सुप्याचे तिमाजी कुलकर्णी आले आहेत. आमच्याकडे? हो. तिमाजी कुलकर्णी सुप्याचा वतनदार. त्याचे वतन संभाजी मोहित्यांनी बळजबरीने काढून घेतले. विसाजीराव व रामजी पणकर नावाच्या भावांनी संभाजी मोहित्यांना एक घोडा व 157 रुपये लाच दिले आणि त्यासाठी संभाजी मोहित्यांनी कुलकर्ण्याचा छळ करून जबरीने वचनचिठ्ठी लिहून घेऊन कुलकर्ण्याचे वतन भावांना दिले. कुलकर्णी दाद मागायला बंगळूरला गेला. शहाजीराजांनी त्याला राजांच्याकडे पाठविला. अन्यायाविरुद्ध दाग मागण्यासाठी कुलकर्णी राजांच्याकडे आला होता. संभाजी मोहिते म्हणजे शहाजीराजांचे मेव्हणे, राजांचे सावत्र मामा. सुपे परगणा शहाजीराजांचा होता. त्यांनी तो परगणा शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेब तुकाबाई यांचे भाऊ संभाजी मोहिते यांना दिला होता. मोहिते सुप्याच्या घडीत राहून सुप्यावर बेलगाम अंमल करीत होते. त्यांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या, पण राजांना मोहिते मानित नव्हते. मोहित्यांना दुखविले तर विनाकारण घरात गैरसमज होईल म्हणून राजे आजवर मोहित्यांच्याकडे दुर्लक्ष करून होते. राजांनी कुलकर्ण्याला अभय दिले आणि ते गडावर गेले. दुसऱ्या दिवशी राजे सकाळच्या वेळी रघुनाथ बल्लाळ, अत्रे, सोनोपंत, ढबीर यांच्याबरोबर बोलत होते. बोलता बोलता राजे स्तब्ध झाले. राजे उठले, खिडकीजवळ आले. खालच्या चौकात भगवी वस्त्रे धारण केलेला एक तरुण संन्यासी रवाने श्लोक म्हणत होता. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जानता भक्त होऊनी राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देवकाची झिजे देहदासा, सदा रामनादे वदे नित्य वाचा. स्वधर्मची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. वा, राधे उद्गारले. काय प्रसादिक वाणी आहे. कोण आहे हा संन्यासी? अत्रे, डबीर खिडकीपाशी आले. संन्यासी म्हणत होता, मदे मत्सरे सांडिला स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाई जया ते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अत्रे म्हणाले, हा तर रामदासी दिसतो. असे अनेक भिक्षेकरी येतात.
संन्यासी, वैरागी, दरवेशी यांची अखंड रीत लागलेली असते. नाही अत्रे, साधे भिक्षेकरी आणि रामदासी यांच्यात खूप फरक दिसतो. हे रामदासी नुसती भिक्षा मागत नाही, तर प्रत्येक भिक्षेबरोबर एक ज्वाज्वल्य सद्विचार समाजात पेरीत असतात, समाजाला विचाराकडे प्रवृत्त करीत असतात. नाही तर आम्ही यांच्या साधेला आकृष्ट झालो नसतो. हे रामदासी साऱ्या मुलखात पसरले आहेत, आम्हाला हे माहीत आहे. त्या सत्पुरुषाचा उपदेश ऐकून अनेक जण आम्हाला येऊन मिळाले आहेत. रामदासीला भेटण्याची आमची इच्छा आहे. आज्ञा, सोनोपंत म्हणाले. आता बोलवून आणतो. त्यांना थांबवीत राजे म्हणाले, नको, श्री समर्थांच्या शिष्याला देखील बोलवण्याचा अधिकार आमचा नाही. आम्हीच सामोरे जाऊ. राजांच्या पाठोपाठ अत्रेय सोनोपंत होते. राजांना महालाच्या बाहेर आलेले पाहताच रामदासी चकित झाला. भानावर येऊन त्याने हात जोडले. राजांनी वाकून नमस्कार केला. त्यांनी विचारले, महाराज, आपण कोण? आम्ही रामदासी, सेवकाला कल्याण म्हणतात. भिक्षेसाठी आलो. आपण कोणते अभंग म्हणत होतात? राजा, हे अभंग नव्हेत, ते श्लोक आहेत. गुरुदेव सध्या शिवथर गळीत बसून ग्रंथ लिहित आहेत. ग्रंथ पुरा होई तो कुठनही जाण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यांचे हे मनाचे श्लोक आहेत. आपल्या कृपेने त्यातील आणखी काही ऐकायला मिळेल तर आम्हाला आनंद वाटेल. संन्यासी म्हणाला, राजा, ती तर गुरुआज्ञा आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंपवादे विवादे. करी सुसंवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. राजे समाधानाने म्हणाले, पाहिलं पंत, सारे थोर विचार एकाच प्रवार्थात जातात. मग ते कोणीही सांगो, असाच विचार तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. नसावे ओशाळ मन मनी ती सकळ, जाय तेथे पावे मन, चाले बोली ते वचन. पंत, असं ऐकलं की वाटतं धावत जावं आणि ज्यांच्या मुखातून अशा अमृतधारा वर्षतात त्यांचे चरण धरावे. रामदासी समर्थ क्षेम आहेत ना? कृपेनं सारं क्षेम आहे, समर्थ नेहमी सांगतात. काय? राजांनी विचारले. रामदासी कल्याण म्हणाला. समर्थ सांगतात, आता मठाच्या योगक्षेमाची चिंता करू नका. मोगलाई सरली, स्वराज्याचा उदय झाला. शिवाच्या राज्यधर्मात न्याय निष्ठा सुरक्षित आहे. ते ऐकून राजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. राजे म्हणाले, पंत ऐका, एवढी मोठी जबाबदारी समर्थांनी आमच्यावर टाकली आहे. रामदासी समर्थांना आमचा दंडवत सांगा. त्यांना सांगा, स्वराज्याचं स्वप्न अद्याप साकार झालं नाही, यासाठी आशीर्वाद हवेत. समर्थांच्या दर्शनासाठी आमचा जीव उतावळीर झाला आहे. आम्ही रायगडी येऊ तेव्हा दर्शनासाठी जरूर येऊ. रामदासी कमतरता काही भासली तर आम्हाला कळवण्यास संकोच मानू नका. समर्थांची सेवा घडली तर आम्ही इथे भाग्य समजू. राजे शामराव पंतांच्याकडे वळाले व म्हणाले, पंत, समर्थ एका थोर कार्यात मग्न आहे. चाफळाच्या उत्सवाला दरसाल 200 होऊन देण्याचं फरमान काढा. रामदासींची योग्य व्यवस्था करून मानानं आदरानं त्यांना निरोप द्या. राजे वाड्यात आले. सदरेवर विचारे गायकवाड उभे होते. मुजरे स्वीकारून राजे आत गेले. राजे आपल्या महाली जात असता सईबाई समोर आल्या. त्या म्हणाल्या, आपल्यालाच हुडकीत होते का? महासाहेबांनी आठवण केली का? काही विशेष? सईबाई हसून लपवीत म्हणाल्या, मला काही ठाऊक नाही. सईबाईच्या पाठोपाठ राजे जिजाबाईंच्याकडे गेले. महासाहेब, काय आज्ञा? राजांनी विचारले. अरे, आज्ञा कसली? तू संतापणार नसलास तर सांगते. महासाहेब, आपल्यावर कधी आम्ही संतापलो आहोत का? आपण सांगाल ते आम्ही आनंदानं मान्य करू. पहा राजे, मग फिराल. आपल्या पायांची शपथ. मग तर झालं. राजे प्रसन्नतेने म्हणाले, हे बघ, बाहेर आपले विचारे गायकवाड आलेत. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुली इथं द्याव्यात. सोयरीक
घडावी. इथं लग्नाचं कोण आहे? राजे आश्चर्याने म्हणाले. तुमच्याकरिता म्हणतात ते. महासाहेब, 3 लग्न झाली पुरे झाली नाहीत का? राजे, हा सुद्धा राजकारणाचा भाग समजा. एक सोरीत घडते, 10 माणसं आधाराला मिळतात. शिवाय राजांनी अधिक विवाह करणं हा रिवाजच आहे मुळे. राजे खिन्नतेने हसले, म्हणाले, हा महासाहेब, हे कारण मात्र खोटं. त्यामुळं आमच्या लौकिकाला काही बाधा यायचा नाही. प्रभू श्री रामचंद्रांना आपण आदर्श मानतो. महासाहेब, हे मोगल सल्तनीचे रिवाज. राजकर्त्यांबरोबरच ते आमच्या हाडीमासी खेळले. तेच रिवाज आपण पाळीत आहोत. राजे, आम्ही गायकवाडांना आणि विचारांना शब्द दिला आहे. सोयरीक मान्य केली आहे. राजे हताशपणे म्हणाले, मग आम्ही काय बोलणार? ठरवून टाका. आणि यानंतर 3-4 महिन्यातच गायकवाड, जाधव, इंगळे अशा 3 घराण्यांची राजांच्या सोयरिका झाल्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई यांच्या सोबतीला सकवारबाई, काशीबाई, गुणवंताबाई राजांच्या राणीवशात प्रवेश करता झाल्या. दसरा झाला. दिवाळी जवळ येत होती. दिवाळी 15 दिवसांवर असता राजांनी घोडदळासह गड सोडला. राजांनी कऱ्हे पठार गाठले. सकाळची थंडी अद्याप ओसरली नसता धुक्यातून राजे सुप्याला पोहोचले. धुक्यातून दिसणारी गडी स्वप्नगरासारखी भासत होती. राजे सरळ गडीच्या वेशीत गेले. शिवाजीराजांना पाहताच पहारेकरांचा कमरा मुजऱ्यासाठी वाकला. खुद्द शहाजीपुत्र जहागिरीचा मालक गडीत येत होता. त्याला रोखणार कोण? शिवाजीराजांच्या मावळ्यांनी गडी वेढले. दरवाजावर व गडीच्या 4ही बाजूंना चौक्या जारी झाल्या. राजे वाड्यासमोर गेले. शिवाजीराजे आलेले कळताच संभाजी मोहिते मामांच्या तोऱ्यात सदरेवर आले. राजांनी मुजरा केला. मामांनी राजांना विचारले, राजे, आज अवचित आलात? मामासाहेब, दिवाळी जवळ आली. सणासुदीला थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला, सण मागायला आम्ही आलो आहोत. उशिरा का होईना थोरामोठ्यांची आठवण झाली, हे काय थोडं? मामा सन्नीपणाने म्हणाले. मामासाहेब, आम्ही आपली आठवण कशी विसरू? बंगळुराहून काही कानपिचक्या आल्या वाटतं. संभाजी मोहिते आपल्याच तोऱ्यात बोलत होते. राजांना त्यांचे मनातून हसू येत होते. राजे हसून म्हणाले, हो, आपण बरोबर ओळखलं मामा, पण ती आम्हाला नाही, आपणाला. राजे, आदब सावळून बोला. आम्हाला कानपिचकी यायचं कारण काय? तिमाजी कुलकर्ण्यांनी आपली तक्रार महासाहेबांच्या चरणी रुजू केली आहे. आमच्याकडेही तक्रार आली आहे. आपण अन्यायानं घेतलेलं त्यांचं वतन परत करावं ही विनंती आहे. त्या भटाची तरफदारी तुम्ही करता. सोप्यावर आम्हाला नेमलं आहे. ही महाराजसाहेबांनी तुम्हाला कोण विचारतं? सोपे परगणा ही त्यांची जहागीर आहे. बरोबर आहे. आणि आम्ही महाराजसाहेबांचे चिरंजीव आहोत. महाराजसाहेबांच्या जहागिरीत अन्याय होत नाही हे पाहणं आमचं कर्तव्य आहे. कटुता न वाढता हे घडावं ही आमची इच्छा आहे. तुमची इच्छा? कोण तुम्ही? राजे, दिवाळीचा सण मागायला आलात तो घ्या आणि रस्ता धरा. मग मामासाहेब, सण मागावाच लागेल. मागा ना. किती होऊन हवेत? सुपे, ठाणे, परगणा आमच्या हवाली करा. तुम्हीही आम्हाला सामील व्हा. संभाजी मोहिते मोठ्याने हसले. गंभीर होत राजांच्या वर नजर रोखीत ते म्हणाले, राजे, तुम्ही लहान, आमचे भाचे म्हणून गय केली. दुसरा कोणी असता तर गर्दन मारली असती. राजे संतप्त झाले. चेहरा रुक्ष कठोर झाला. त्यांचा थंड धारदार आवाज मनात चिरत गेला. मामासाहेब, तुम्हाला जे जमणार नाही, पण आम्ही ते सहज करू. हे तुमच्या ध्यानी येत नाही. मतलब? मामासाहेब, आज ह्या क्षणी गडीभोवती माझे पहारी आहेत. ही गडी तुमच्यासह माझ्या ताब्यात आहे. राजे, मोहित्यांचे डोळे विस्फारले गेले. मोहिते भिंतीवर लटकवलेल्या तलवारीकडे धावले. तोच राजांच्या मावळ्यांनी त्यांना गिरफ्तार केले. मामांचा कैफ उतरला. उसण्या अवसानाने ते म्हणाले, राजे, याचा परिणाम बरा होणार नाही. महाराजसाहेबांना मामा, आपण जरूर सांगून पहा. महाराजसाहेबांना आम्ही चांगले ओळखतो. आपली जुलमी राजवट त्यांच्या कानी केव्हाच गेली आहे. अजूनही आपलं वर्तन सुधारावं व आमच्या पदरी. भाच्याची सेवा आणि मोहिते करणार. ठीक आहे, आपण बंगळूरला जाऊ शकता. माझी
चीज वस्तू ती आम्ही जप्त केली आहे. आप्त म्हणून गय करू लागलो तर इतरांच्या गुन्ह्याला आम्ही कोणती शिक्षा करणार? जीव राखून परत जाता हेच नशीब समजा. सुप्याची गडी हस्तगत झाली. त्याचबरोबर मोहित्यांच्या हाताखाली असलेला जहागिरीचा भाग राजांच्या ताब्यात आला. कर्रे पठार स्वराज्यात सामील झाले. मोहित्यांची 300ची पागा आणि गडीतील दौलत राजांना मिळाली. सुप्याचा बंदोबस्त करून राजे दिवाळीसाठी गडाकडे वळले. सुप्याचा विजय पदरी बांधून राजे आनंदाने गडावर आले. पण गडावर दुःखाची सावली पडली होती. बंगळुराहून बातमी आली होती. शिवाजी राजांचे थोरले भाऊ जिजाबाईंचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे लढाईत ठार झाले. कर्नाटकात संभाजीराजे व अफजल खान कनकगिरीला वेढा देऊन बसले होते. अफजलने संभाजीराजांना गडावर चाल करण्यास सांगितले. संभाजी किल्ल्यावर चालून गेले. मागून अफजल येतो हा विश्वास अफजलने भोसल्यांच्या वैराचा धावा साधला. त्याने संभाजीराजांना कुमक केली नाही. संभाजीराजे एकटे पडले आणि त्या गर्दीत लढत असता जांभुऱ्याचा गोळा लागून शांत झाले. राजे जिजाबाईंच्या महालात गेले. आवरलेल्या अश्रूंचे बांध दाराशी फुटले. आईला मिठी घेऊन राजे आपल्या अश्रूंनी जिजाबाईंचे दुःख विभाजित होते. जिजाबाईंच्या नजरेवरून संभाजी हलत नव्हता. बंगळूर सोडताना महाराजसाहेब म्हणाले होते, तुम्ही शिवाजीराजांना तयार करा, आम्ही संभाजीराजांना तयार करतो. पाहू कोण पुढे जातं ते. संभाजी लहानपणीची 5-6 वर्षे जो संवाद घडला तेवढाच. जुन्नर सोडताना शहाजीराजांच्या मागून जाणाऱ्या लहान संभाजीची अस्पष्ट मूर्ती आजही जिजाबाईंना दिसत होती. बंगळूरला आपली वाट पाहत पेशीत थांबलेले शंभूबाळ जिजाबाईंच्या नजरेसमोर येत होते. बंगळुराहून परत येताना एका मुक्कामापर्यंत आणि निरोपाच्या वेळी डोळ्यात पाणी घेऊन उभा असलेले संभाजीराजे तेच रूप अखेरचे. 2 वर्षापूर्वीच संभाजीला मुलगा झाल्याचे कळले होते. नातवाचे मुख पाहण्याचे निमित्त करून जाणे झाले असते तर संभाजी दिसला असता. संभाजी एक स्वप्न होते, नेहमी नजरेसमोर येणारे, पण कधीच मिठीत न सापडणारे. संभाजी स्वप्नासारखाच राहिला. स्वप्नातला तिळमिळ मोठा झाला आणि स्पर्श होण्याआधीच जीवनाचा भर पहाटे विरघळून गेला. राहिले संभाजीचे हे स्वप्न. शंभूबाळ अशा रीतीने पुढे जाऊन महाराजसाहेबांचे शब्द खरे ठरतील अशी शंका स्वप्नातही कधी जिजाबाईंना वाटली नव्हती. पण ऊर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो. संभाजीराजांच्या मृत्यूच्या बातमीने खचलेल्या जिजाबाईंच्यावर नजर ठेवून राजे गडावर वास्तव्य करत होते. उलटणाऱ्या दिवसांबरोबर दुःखाला बाद घातले जात होते. खोल गेलेल्या जखमेचे शल्य फक्त जिजाबाईंनाच जाणवत होते. जिजाबाईंनी मोठ्या धीराने ते दुःख सहन केल्याचे भासविले आणि राजे पुन्हा राजकारणात गुंतले. राजे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गडावरच्या बालेकिल्ल्यानजीक आले. बालेकिल्ल्याचेही काम पुरे झाले होते. बालेकिल्ल्यापुढे पुरंदर आता सुशोभित दिसत होता. बालेकिल्ल्याच्या दाराशी नेताजी पालकर आले. ते म्हणाले, महाराज, तोफखान्याच्या इमारतीचं काम पुरं होत आलं आहे. चला पाहू. आपण किल्लेदार काका, आपली आज्ञा कोण डावलणार? नेताजींसह येसाजी, तानाजी, जीवा महाल ही मंडळी वळली. तोफखान्याची इमारत गडाच्या एका बाजूला होती. रसाच्या मोऱ्या, रसवणाऱ्या चुली, सारं काम मजबूत झालं होतं. राजांनी जावळी काबीज केल्यानंतर अंबाजी मोरे व त्यांचे दोघे भाऊ तोफा ओतण्यात निष्णात म्हणून त्यांना पदरी घेण्यात आले होते. त्यासाठी त्यांना 3000ची मनसब दिली. तोफखाना पाहून राजे म्हणाले, अंबाजीराव, इमारत पाहून आम्हाला काय कळणार? या तोफखान्यात तयार झालेल्या पल्ल्याच्या तोफा शत्रुतटांना जेव्हा खिंडार पाडतील तेव्हाच तुमचं कसब आमच्या ध्यानी येईल. येसाजी, अंबाजीरावांना जे लागेल ते द्या. आम्ही तयार तोफा पाहण्यास उतावळे आहोत. तोफखाना पाहून राजे बालेकिल्ल्यात आले तेव्हा सूर्य वर आला होता. राजे वाड्यात जात असता आतून फिरंगोजी बाहेर आले. राजांना त्यांनी मुजरा केला. फिरंगोजी, आपण केव्हा आलात? राजांनी विचारले. थोडा वेळ झाला राजे. तातडीनं बोलवणं केलं म्हणून. फार दिवस झाले. तुमच्यासारखे दिसले नाहीत की चुकल्यासारखं वाटतं. महासाहेबांना भेटलात? हो. चला आज जाऊ. सारे खास सदरेवर आले. राजांच्या मनात काय आहे याचा अंदाज कोणाला येत नव्हता. बैठकीत तानाजी, येसाजी, फिरंगोजी यांच्याबरोबर रघुनाथ फल्लाळ, अत्रे, दादाजी रांजेकर,
रामचंद्रपंत, बहुतकर हीही मंडळी होती. त्याखेरीज सोनोपंत, डबीर, शामराव, निळकंठ ही कारभारी मंडळी होती. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. राजे म्हणाले, आज मुद्दाम आपणा सर्वांना गोळा केला आहे. कर्रे पठार आल्यानं आपल्या राज्याचा भाग सुरक्षित झाला आहे. जावळी खोऱ्यामुळं आपली हद्द आता पार समुद्राला मिळाली आहे. आदिलशाही पातशहा मेल्यामुळं विजापूरकरांचा गोंधळ उडालेला आहे. शहजादा औरंगजेब आपल्या वडिलांच्या आजारामुळं आज पुरा अस्वस्थ होऊन दक्षिणेत अडकून पडला आहे. आपल्या राज्याचे दोन्ही शत्रू गाफील असताना आपला कार्यभाग साधून घ्यायला हवा. ही संधी सोडली तर. त्याच वेळी त्र्यंबकपंत, डबीर आत आले. राजांनी नजर वळताच ते म्हणाले, महाराज, बाहेर एक वैरागी आपल्या दर्शनासाठी थांबला आहे. नाव काय? आपलं नाव तो निरंजन सांगतो. आलोच आम्ही. राजे उठले, तातडीने बाहेर गेले. दाराशी आलेल्या वैराग्याला घेऊन राजे आपल्या महालात गेले. खास सदरेवरची मंडळी चकित झाली होती. तानाजी म्हणाला, राजाचं साधू संतावर भारी लक्ष. कोणी साधू दाराशी आला की सारं काम सोडून राजे प्रथम त्याला भेटतील. बराच वेळ झाला, राजे आले नाहीत. सोनोपंत डबीरांना बोलवणे आले. सोनोपंत राजांच्या महाली गेले. राजांनी सांगितले, सोनोपंत, हे निरंजन वैरागी, यांना 500 होऊन द्या. 500? हो, ते तीर्थघटनाला जात आहेत. हे केव्हाही आले आणि आम्ही झोपलो असलो तरी आम्हाला उठवून यांचं दर्शन करवा. सोनोपंतांच्यासह वैरागी गेला. राजे आपल्या महालाच्या पायऱ्या उतरून खाली आले. सदरेकडे महाराज चालू लागणार तोच मनोहारी आली. ती म्हणाली, मासाहेबांनी आठवण केली आहे. आलोच आम्ही. राजे मनोहारी पाठोपाठ मासाहेबांच्या महाली गेले. महाली सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई उभ्या होत्या. मासाहेब लोडाला टेकून बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी सखूबाई होत्या. मासाहेबांपासून थोड्याच अंतरावर महाजी बसले होते. राजांनी जाऊन मासाहेबांचे पाय शिवले. औक्षवंत व्हा राजे, आज सखू जाणार म्हणते. ती कुठली म्हणते? आमचे जावई बापू म्हणत असतील. हो, त्याचमुळं हाक मारली. सकाळपासून तुमचं दर्शन नाही. फिरंगोजी भेटून गेले. आज सारे गोळा केलेले दिसतात. राजे, असा प्रसंग आला तर कळवावं. काहीतरी घोडधोड करून घालता येतं. ऐनवेळी सांगितलं तर. मासाहेब, आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही. आता एक सोडून एवढ्या सुना हाताखाली असता त्यांना अंदाज येत नाही. आम्ही घरी बसून राजांच्या बातम्या काढतो आणि घरच्या सुनांना सदरेवरच्या वार्ता कळू नयेत. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, नेहमीच कसली थट्टा. आम्ही मगाच बोलवणार होतो, पण तुमच्याकडे कोणी बैरागी आला होता म्हणे. जी, खरं आहे. सोयराबाई म्हणाल्या, बैराग्याला सुद्धा वेळ मिळतो, पण सखूबाई घरच्यांकडे लक्ष द्यायला. हा सुनबाई, जिजाबाई म्हणाल्या. सोयराबाई थांबल्या. राजे हसले, म्हणाले, मासाहेब, आम्ही नुसते बैराग्याला भेटलो एवढंच नव्हे तर त्याला 500 होऊन देखील दिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्या म्हणाल्या, सईबाई, अगं हा भलतीच उधळपट्टी करू लागला. सईबाई म्हणाल्या, उगीच कोणी 500 होऊन वैराग्याला देत नाही. ठीक आहे, आमच्या दातृत्वावर देखील कोणाचा विश्वास नाही. राजे उठत म्हणाले, मासाहेब, सदरेवर सारे खोळंबले. आम्ही येतो. हो, पण आज सकू जाऊ दे ना. मुहूर्त पाहिलाय, जाऊ दे ना महाजी. जी, आठवतं तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला सकूला घेऊन आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जात होतो. तेव्हा वाटेवर वाल्ले गाव लागलं. ते तुम्हाला तुमच्या मनात भरलं. आम्ही ते गाव आमच्या सखूबाईचा चोळीखानासाठी इनाम दिला आहे. तो गाव आता तुमचा आहे. येतो आम्ही. राजे सदरेत गेले. जणू काही घडलेच नाही असे सांगून लागले. या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आम्हाला हालचाल करायला हवी. या मोहिमा आमच्या लोकांनी आपणावून उचलायला हव्यात. रघुनाथ बल्लाळ अत्रे म्हणाले, राजे, आज्ञा करायची खोटी. आपल्या मनातील इच्छित सफल झालं नाही तर विचारा. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा केली होती. अत्रे, आम्ही तुम्हाला गबोड मुलखात पाठवलं होतं, आठवतं? होय महाराज. मग तुम्ही मुस्तफाबाद बंदर आणि आजूबाजूचा मुलूक काबीज करून या. तुमच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकीत आहोत. अत्रे आनंदाने उठले. इतर उत्सुकतेने राजांच्याकडे पाहत होते. राजे फिरंगोजींना म्हणाले, फिरंगोजी, तुम्ही आपली सर्व कुमक गोळा करून चाकणवर तयार राहा.
कदाचित आम्ही त्याही बाजूला येऊ. येसाजी, तानाजी, तुम्ही सर्व आपापले मावळे पागात जय्यत तयार ठेवा. हुकूम येईल तेव्हा क्षणाचीही उसंत लावू नका. काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती. यासाठी त्यांचे भाऊ स्फुरत होते. फिरंगोजी म्हणाले, राजे, मग आज मला जाण्याची आज्ञा द्या. फिरंगोजी, तुम्ही तर घरचे, राहा ना 4 दिवस. नको राजे, अशा दिवसात फार दिवस गडावरून दूर राहणं बरं नव्हे. मग एक काम करा, आज तुम्ही निघतोच म्हणता आम्हालाही गडावरून हलता येईल असं दिसत नाही. आज आमची सखूबाई सासरी जाते. आम्ही तिला पोचवायला जायला हवं. पण तुम्ही असला तर सखूबाईला ती उणीव भासवायची नाही. आज्ञा. जेवणे झाली. थोड्या वेळाने सखूबाई महाजींबरोबर जायला निघाल्या. सखूबाईंची ओटी बर्तण्यात आली. सखूबाई राजांच्या पाया पडल्या. सखूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, सखू, सुखी राहा, जपून राहा पोरी. राजांना पुढे बोलवेना. राजे खालीपर्यंत सखूबाईला पोचवण्याला गेले. फिरंगोजीच्या अश्वपथकासह जाणारे महाजीचे अश्वपथक दिसेनासे होईपर्यंत राजे उभे होते. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ अत्रेय दाभोळकर उर्फ मुस्तफाबाद बंदरावरून चालून गेले. अत्र्यांनी विजय मिळवला. मुस्तफाबाद बंदरावर आणि आजूबाजूच्या किल्ल्यांवर भगवे झेंडे फडकू लागले. त्या विजयाची बातमी गडावर येताच राजकारणाचा पट मांडला. राजांनी डबीर सोनोपंत यांना औरंगाबादेकडे रवाना केले. शहजादा बिदरला होता. राजे विजापूरकरांचा जो मुलूक जिंकित होते त्याला मोगलांचा कौल घेऊन ठेवावा. शहाजीराजांच्या कैदेच्या वेळी मुरादकडे मागितलेली जुन्नर अहमदनगरची देशमुखी मिळवावी असे राजांना वाटलं. पण सोनोपंतांना निश्चित फरमान देताना फक्त जिंकलेल्या दाभोळपट्टीला मंजुरी दिली. पण जुन्नर अहमदनगरच्या देशमुखीबद्दल एक अक्षरही औरंगजेबाने लिहिले नाही. राजांना याचा संताप आला. शहजादे औरंगजेबाला अक्कल शिकवण्यासाठी धाडसी डाव राजांनी टाकला. हिरांच्याकडून सारख्या बातम्या येत होत्या. बहिर्जी नाईक आणि त्यांचे चतुर रामोशी कल्याण भिवंडीकडे नाना वेश धारण करून फिरत होते. जुन्नर अहमदनगरला राजांचे फकीर बैरागी सैन्याशी संचार करीत होते.